महाराष्ट्र में बीएमसी समेत 29 नगर निकाय के लिए बम्पर वोटिंग जारी। एमएनएस प्रमुख राज ठाकरे ने परिवार के साथ दादर में डाला वोट। राज ठाकरे का हमला, अब स्याही की जगह कलम का इस्तेमाल होता है। हार का डर देख बीजेपी कार्यकर्ताओं से भिड़े राज उद्धव गुट के कार्यकर्ता। नागपुर में बीजेपी उम्मीदवार ने 100 से ज्यादा लोगों पर लगाया हमले का आरोप। महाराष्ट्र और खासतौर पर मुंबई के लिए आज का दिन काफी अहम है। दरअसल 8 साल के बाद बीएमसी के लिए वोटिंग हो रही है। ये जानकारी हमने आपको दी कि किस तरीके से बम्पर वोटिंग जो है महाराष्ट्र में बीएमसी चुनाव के लिए चल रही है। बीएमसी की सभी 227 सीटों के लिए आज मतदान हो रहे हैं। तस्वीरें आप देख रहे हैं। इसी के साथ महाराष्ट्र के 29 नगर निकाय के लिए भी वोटिंग आज हो रही है। लेकिन इस वोटिंग के बीच आरोप प्रत्यारोप का दौर जारी है और कहीं ना कहीं जो तस्वीरें सामने आ रही हैं वो साफ तौर पर बता रही है कि किस तरीके से बीएमसी की सत्ता हासिल करना हर एक राजनीतिक दल का मकसद बन चुका है, क्योंकि अहम चुनाव है मुंबई महानगर पालिका का, जिसमें सीधी जो जंग है वो महायुति वर्सेस उद्धव और राज ठाकरे के गठबंधन की है। तो ऐसे में मनसे प्रमुख राज ठाकरे भी अपने परिवार के साथ वोट डालने के लिए पहुंचे हैं। जो तस्वीरें आप देख रहे हैं, जहां उन्होंने मीडिया से भी बातचीत की और मीडिया से बातचीत करते हुए राज ठाकरे ने अपनी बौखलाहट दिखाई है और कहा है कि अब स्याही की जगह कलम का इस्तेमाल होता है। इतना ही नहीं, वहां पर मतदाताओं से बड़ी संख्या में मतदान करने की अपील करते हुए राज ठाकरे ने दरअसल कहा कि महाराष्ट्र सैनिकों और शिव सैनिकों को सतर्क रहना चाहिए। ये निर्देश भी राज ठाकरे की तरफ से दिए गए हैं। यानी राज ठाकरे पहले ही बीएमसी में हार के डर से कुछ ऐसे बयान दे चुके हैं जिसको लेकर उनकी मुश्किलें इस चुनाव में बढ़ सकती हैं। नतीजे उनके पक्ष में शायद ना हो, क्योंकि जिस तरीके के उन्होंने बयान दिए हैं, उत्तर भारतीयों से लेकर दक्षिण भारतीयों का अपमान किया है, उससे लोग काफी ज्यादा नाराज हैं। लेकिन एक बार फिर राज ठाकरे ने शिव सैनिकों को सतर्क रहने का निर्देश दिया है। सैनिटाइजर से पहुंचने पर भी मार्कर की स्याही फीकी पड़ रही है। ये आरोप राज ठाकरे ने वोट डालने के बाद लगाए हैं। क्या कहा है राज ठाकरे ने, सुनिए। कशा प्रकारची सरकार ही कशा प्रकारची सिस्टीम चालवते की ज्या वेळेला आम्ही या गोष्टींची सुरुवात केली, मला असं वाटतं थोडंसं मी तुम्हाला अगोदर सांगणं पण गरजेचं आहे की येन प्रकारे निवडणुका जिंकायच्या आणि त्याच्यासाठी जे काही वाटेल ते करता येईल त्याच्या सगळ्या गोष्टी सरकार आणि प्रशासन, म्हणजे तुम्हाला तर माहिती असेल की हा दुबारचा विषय आला. दुबारच्या विषयामध्ये पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की आमचा काही संबंधच नाही, असं काही नाहीच आहे. आणि मग त्याच्यानंतर मग काहीतरी 10 लाख मुंबईमध्ये त्यांनी जाहीर केले वगैरे. मग त्या दुबारनंतर विषय आला की व्हीव्हीपॅटचा, की यावेळेला आम्ही व्हीव्हीपॅट वापरणारच नाही. त्याच्यामुळे आता आम्हाला कळतच नाही की दाबलेलं बटन कळलं का, हे बरोबर त्या चिन्हावरती गेलंय की नाही ते दाखवायला काही मार्ग नाही. ते दाखवायला काही मार्ग नाही. आणि मग ते सगळं झालं. त्या सगळ्या गोष्टींनंतर आता नवीन काहीतरी काढलं की त्यांनी काहीतरी आता ते पाडू नावाचं काहीतरी यंत्र आता उद्या काहीतरी मतदार मोजणीच्या वेळेला वापरणार. म्हणजे विरोधी पक्ष वगैरे या नावाची काही गोष्ट ठेवायचीच नाही. दुसऱ्या पक्षाने निवडणुका लढायच्याच नाहीत. सरकारने ठरवायचं की कशा प्रकारे निवडणुका जिंकायच्या. जे त्यांनी विधानसभेच्या वेळेला केलं ते आता हे सगळं करायचा प्रयत्न करतायत. होऊ देणार नाही तो भाग वेगळा. परंतु आता हे मशीन आणलंय. हे मशीन कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलेलं नाहीये. बरं, हे मशीन आणल्यावरती त्याचं क्लॅरिफिकेशन, त्याची स्पष्टता ही निवडणूक आयोगाने द्यायची. ते देत नाहीयेत. मागितल्यानंतर, पत्र पाठवल्यानंतर पण ते देत नाहीयेत. आणि आज तर अजूनच वेगळं काहीतरी की बाबा आजपर्यंत ती इंक लावली जायची, बरं का. आता काहीतरी नवीन पेन आणलंय आणि ते पेनमध्ये इतक्या तक्रारी सगळ्या बाजूनी येत आहेत की तुम्ही बाहेर पडल्यावरती त्याला जर सॅनिटायझर लावलं तर ती शाई जाते.
म्हणजे आता कालचं घ्या तुम्ही, एक दिवस वाढवून दिला उमेदवारांना की तुम्ही मतदारांपर्यंत जाऊ शकता. आता हा असा कुठचाही नियम नाही जो कोणत्याही निवडणुकांमध्ये वापरला नाही, तो अचानक नवीन आणला. म्हणजे ते म्हणजे परत ते कशासाठी पैसे वाटायला. म्हणजे संपूर्ण प्रशासन हे सत्तेसाठी कामाला लागलेलं आहे. आम्ही आमच्या परीने जे काही करायचंय ते करतोच आहोत, बरं का. परंतु ही काही चांगली लोकशाहीची लक्षणं नाहीत. या असल्या निवडणुका या देशामध्ये होणं आणि त्या असल्या फ्रॉड निवडणुकांमध्ये सत्तेवरती येणं, याला काही सत्ता नाही म्हणत या सगळ्या गोष्टीला. माझं फक्त नागरिकांना आणि माझ्या सर्व शिवसैनिकांना, महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एवढंच सांगणं आहे, सगळीकडे सतर्क राहा या सगळ्या याच्यामध्ये, की कशा प्रकारे आता इथे छबिलीत असला कुठेतरी इथला एक दुबार सापडला, त्याला आता पोलिसांनी पकडलाय. म्हणजे हे सगळ्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सुरू असणार. सत्तेचा किती गैरवापर करायचा याला पण काही मर्यादा मला असं वाटतं असायला हव्यात. परंतु नागरिकांना आणि मला असं वाटतं की तिथल्या माझ्या शिवसैनिकांनी आणि महाराष्ट्र सैनिकांनी याच्यामध्ये सतर्क राहावं आणि कोण दुबार येत आहेत आणि कोण शाही पुसतायत आणि काय करतायत याच्यावरती त्यांनी लक्ष ठेवावं, एवढीच फक्त इच्छा. कायदा हातात घेतला तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं अमित साटम यांनी सकाळी सांगितलं. नाही, प्रश्न अमित साटमने ह्या गोष्टी बोलू नयेत. आता कळलं का? आज निवडणुकीचा, आज मतदानाचा दिवस आहे. आम्हाला जे हवं ते आम्ही करू. मला असं वाटतं मार्करचा आम्ही आजपर्यंत शाही लावली ना, तू काय लावलं मग तुझं बोर्ड बघणारच का निवडणूक आयोग? सत्ताधारी सकाळपासून अशा प्रतिक्रिया देऊ लागलेल्या की मुंबईच्या सत्ताधारी असं सकाळपासून मतदारांना आवाहन करतात की मुंबईच्या विकासासाठी म्हणून मतदानासाठी बाहेर पडा. मग आणि शाही पुसा, परत जा, परत मतदान करा, परत बाहेर या, शाही पुसा. हा विकास? ठीक आहे, आपण सतर्क राहावं. आणि मला असं वाटतं की आपण सर्व पत्रकार बांधव भगिनी, आपल्याला पण माझी विनंती है कि या सगळ्या गोष्टींवरती आपण बारीक लक्ष ठेवावं. तो आपने मनसे प्रमुख राज ठाकरे को सुना, लेकिन वहीं पर संजय राउत भी बीएमसी के लिए मतदान करने के लिए पहुंचे और परिवार के साथ वो भी नजर आए, वोटिंग की. लेकिन वोटिंग से पहले मीडिया से भी बातचीत करते हुए दिखे और उन्होंने बड़ा और चौंकाने वाला बयान दिया. क्या कहा संजय राउत ने, सुनिए. मुंबई सह 28 महानगरपालिकांसाठी आज मतदान होत आहे आणि देशाचं नव्हे तर जगातल्या अनेकांचं लक्ष मुंबईत काय होणार, मुंबईवरती कोणाचा ताबा असेल, कोण जिंकेल याकडे नक्कीच लागले. कदाचित प्रेसिडेंट ट्रम्प सुद्धा आजच्या मतदानाकडे लक्ष ठेवून असतील. याचं कारण असं आहे, मुंबईच्या संदर्भाची लढाई आता सुरू झाली ती फक्त निवडणुकीपुरती नाहीये की महापालिका जिंकली आणि लढाई थांबली, असं नाहीये. केंद्रामधली राक्षसी सत्ता, महाराष्ट्रामधली मराठीद्रोही सत्ता, काही धनदांडगे यांना मिळून मुंबई मोदींच्या आणि अमित शहांच्या लाडक्या उद्योगपतींच्या घशात घालायची आहे. आणि ती लढाई मोठी लढाई आणि बराच काळ चालणारी लढाई आहे. महापालिका हे त्या युद्धातलं पहिलं महत्वाचं पाऊल आणि लढाई. महापालिका जिंकल्यावर पुढल्या लढाईला सुरुवात होईल. आज आपण पाहिला असेल, तुम्ही कुठेही जा, हे मला आश्चर्य वाटतंय, घाटकोपरला एक होर्डिंग कोसळलं आणि 40 लोक ठार झाले. फार दुर्दैवी घटना होती. घाटकोपरला एक होर्डिंग कोसळलं मधल्या काळात वादळामुळे, 40 लोक ठार झाली. मी काल पाहिलं त्या भूखंडावर सुद्धा अडाणीचा बोर्ड लागला बाजूला. तुम्ही पहा, पत्रे लागलेत आणि मी माहिती घेतली तर हा भूखंड अडाणीने घेतला असं सांगितलं. 40 लोक खाली गाडले गेले. ही राक्षसी भूक जी आहे, ही राक्षसी भूक भारतीय जनता पक्षाची आणि त्यांना पोषणाऱ्या उद्योगपतींची, आणि त्यांना या राक्षसांना मुंबई आणि मराठी माणसाची अस्मिता सुद्धा गिळायची. एकदा मुंबई गिळली का मुंबई वेगळी केली जाईल मराठी माणसापासून, हृदय तोडलं जाईल महाराष्ट्राचं. मग यासाठी आम्हाला पुढल्या युद्धासाठी सज्ज राहावं लागेल.
जर 106 हुतात्मे तेव्हा झाले असतील तर शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आम्ही सगळे ज्यांच्यामध्ये मराठीची मशाल पेटली हृदयात ते सगळे आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही मुंबई वाचवण्यासाठी. मतदान ही पहिली लढाई, मतदानाच्या माध्यमातून मुंबई जिंकणं मराठी माणसाची ही पहिली लढाई. अशा अनेक लढायांना यापुढे आम्हाला तोंड द्यावं लागेल. पण आम्ही पूर्ण खात्रीनं सांगतो, मराठी माणूस जागा झाला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे याने जे वादळ निर्माण केलं गेल्या 1 महिन्यामध्ये, त्याच्यामुळे मराठी माणूस पूर्णपणे खडबडून जागा झालेला आहे आणि तो मुंबईसाठी आणि मराठी माणसाच्या अस्मितेसाठी यावेळेला मतदान करणार आहे. तो जैसा कि मैंने कहा कि आज का दिन मुंबई के लिए खास तौर पर काफी ज्यादा अहम है. कल मुंबई महानगर पालिका के नतीजे सामने आएंगे. सबसे बड़ी महानगर पालिका है मुंबई, सबसे बड़ा बजट है उसका. तो ऐसे में ये चुनाव काफी ज्यादा अहम माना जा रहा है और जिस तरीके से लगातार तस्वीरें सामने आ रही है, हर एक जो मुंबई का वोटर है वो मतदान करने के लिए घर से बाहर निकल रहा है. लेकिन इस बीच कुछ झड़प की खबरें भी सामने आ रही हैं, जहां पर जो अलग अलग राजनीतिक दल के कार्यकर्ता हैं वो एक दूसरे पर आरोप लगा रहे हैं. इसी बीच बड़ी खबर यह भी है कि बीजेपी के साथ झड़प के बाद शिवसेना के कई उम्मीदवारों को गिरफ्तार भी किया गया है. डोंबिवली में शिवसेना और बीजेपी कार्यकर्ताओं के बीच झड़प के बाद दरअसल हत्या के प्रयास के मामले में जो उम्मीदवार हैं भाई नितिन पाटिल और रवि पाटिल को गिरफ्तार किया गया है. उन्होंने झड़प में बीजेपी उम्मीदवार आर्य नाटेकर के पति को गंभीर रूप से घायल किया, ये आरोप उन पर है. तो इस तरीके से जो है बीजेपी और शिवसेना जो है कल्याण डोंबिवली नगर निगम में एक दूसरे के खिलाफ चुनावी मैदान में हैं. तो वहीं पर नागपुर में दरअसल बीजेपी के उम्मीदवार ने 100 से ज्यादा लोगों पर हमले का आरोप लगाया है. नगर निगम चुनाव से पहले लोगों के एक ग्रुप ने दरअसल बीजेपी उम्मीदवार के साथ झड़प की, उसे घायल कर दिया, ये भी जानकारी सामने आई है. तो इस तरीके की खबरें भी सामने आ रही है, जहां पर कुछ असामाजिक तत्व माहौल खराब करके पैसा बांटने की कोशिश कर रहे थे, ये भी चीजें निकलकर सामने आई है. तो इस तरीके की झड़प की खबरें भी हैं, लेकिन कुल मिलाकर शांतिपूर्वक मतदान हो, इस तरीके की घटनाएं ना हो, इसको लेकर सुरक्षा के भी पुख्ता इंतजाम वहां पर किए गए हैं. क्या नेता, क्या अभिनेता, सेलिब्रिटीज तमाम, चाहे वो क्रिकेटर हो, चाहे वो अन्य सेलिब्रिटीज हो, वो लगातार मतदान करने के लिए पहुंच रहे हैं. तस्वीरें आपने देखी, लेकिन वहीं पर जो ये पूरी जंग है ये जाहिर तौर पर बीजेपी या कह सकते हैं कि महायुति वर्सेस उद्धव और राज ठाकरे गठबंधन के बीच है. तो ऐसे में ये जंग कौन जीतेगा, कौन बीएमसी की सत्ता पर काबिज होगा, ये कहीं ना कहीं देखना दिलचस्प होगा. लेकिन फिलहाल हर एक नेता मतदान करने के बाद बाहर निकल रहा है और कहीं ना कहीं एक दूसरे पर हमलावर नजर आ रहा है. लेकिन किसके बयान किस पर कितने भारी पड़ेंगे, कौन मुंबई की जनता का दिल जीतने में कामयाब होगा, ये कल यानी 16 जनवरी को नतीजों में साफ हो पाएगा. फिलहाल आपकी इस मामले को लेकर क्या राय है, हमें कमेंट बॉक्स में जरूर लिखें. धन्यवाद.